आता एकंदरीत समीकरणं बघता तिघांमध्ये खूप जोराची लढत होणार आहे। जो विकास काम करेल किंवा जनतेच्या मनात जो असेल तोच यावेळेस निवडून येईल। एक्झॅक्ट असं ओपनिंग पोल कोणाचाच सांगता येणार नाही। आता बिडकीन हे गाव जगाच्या नकाशावर आलेले आहे DMICमुळे। तिथे मोठे मोठे प्रोजेक्ट येत आहेत, टोयोटा सारखे, JW सारखे, आणि कामं बी भरपूर केलेले त्यांना। आमच्या लोकांना शादीखाना बनवून दिला। हो, बदल तर होणारच यावेळेस, कारण नवीन युवा पिढींना चान्स मिळालाच पाहिजे ना। नमस्कार, शिवशाही मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, सध्या निवडणुकीची रणधुमाळी महाराष्ट्रभर बघायला भेटते। जिल्हा परिषदच्या निवडणुका अगदी काही दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत। सध्या आपण आहोत बिडकीन या ठिकाणी, आणि बिडकीनमध्ये सध्या कुणाची हवा आहे, शिवसेना, BJP का उद्धव बाळासाहेब ठाकरे गट? तर इथली काय परिस्थिती ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे। दादा, काय सांगाल, काय भावना आहेत आणि सध्या इथं बिडकीनमध्ये कुणाची हवा आहे, काय वाटतं? बिडकीन या ठिकाणी यावेळेस सर्व पक्षाचे उमेदवार उभे आहेत। भाजप व शिवसेना यांची युती न झाल्यामुळे त्यांचे स्वतंत्र असे उमेदवार आहेत, आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे देखील उमेदवार उभे आहेत, तसेच काही अपक्ष देखील उभा आहे। आणि जवळपास बिडकीनमध्ये ही जिल्हा परिषदची पंचायत समितीची निवडणूक जी होणार आहे ती अतिशय तुल्यबळ अशी उमेदवार आहे। सर्व तुल्यबळ म्हणजे कसं, काय सांगता? जसे की भाजपचे जे उमेदवार आहेत त्या जुने जिल्हा परिषद मेंबर राहिलेले आहेत, तसेच जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत ते बिडकीनचे माजी सरपंच राहिलेले आहेत, आणि शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते तरुण तडफदार म्हणजे शिवसेनेचे कार्यकर्ते। असं एकंदरीत तिन्ही उमेदवार तुल्यबळ आहे। आणि आता एकंदरीत समीकरणं बघता तिघांमध्ये खूप जोराची लढत होणार आहे, काट्याची लढत होणार। हां, ही निवडणूक सोपी नसणार आहे। सोपी कोणालाच नसणार आहे निवडणूक। जो विकास काम करेल किंवा जनतेच्या मनात जो असेल तोच यावेळेस निवडून येईल। एक्झॅक्ट असं ओपनिंग पोल कोणाचाच सांगता येणार नाही। मुळात हा प्रवर्ग खुला प्रवर्गासाठी सुटलेला आहे बिडकीन, आणि त्या हिशोबाने लोक आता बरेचसे समीकरण ध्रुवीकरण झालेले आहे, त्या हिशोबाने मतदान होईल अशी एक आशा आहे। BJP आणि शिवसेनेची सगळीकडे युती आहे, पण इथंच युती नाही आहे, म्हणजे युती धर्म तुटल्या गेला आहे असं वाटतं। एकंदरीत काय कारण असू शकतं? मुळात BJP आणि शिवसेनेची युती झाली होती, युती झाल्यानंतर परत तुटली, आणि या ठिकाणी पैठण तालुक्यात 5 ते 7 ठिकाणी BJP आणि शिवसेना एकमेकांविरोधात लढणार आहे। रोडचे कामं आहेत, बेसिक गोष्टी असतात। ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य एखादा निवडून येतोय ते आतापर्यंत झालेले आहेत का? काय अपेक्षित, तुम्हाला काय वाटतं यावेळेस बदल व्हावा? जिल्हा परिषदच्या माध्यमातून खूप असे कामं असतात, आणि खूप विकास चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकतो। त्या हिशोबाने करतात लोक कामं। कुठे कामं होतात, कुठे नाही होतात, कुठे गुणवत्तापूर्वक होतात, कुठे ढिसाळ कामं होतात, लोकांना सर्व कळतं। त्या हिशोबाने लोक मतदान करतात। लोक हुशार आहेत। हो, लोक हुशार आहेत। लोक जे काम करेल त्याच्या पाठीमागे तर राहणार, जे चांगलं प्रामाणिकपणे काम करेल, उत्कृष्ट काम करेल, त्याच्या मागे लोक उभं राहतील। तर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी DMIC ज्याला म्हणू आपण, आणि रोजगार म्हणा, कारण त्याचा आपल्या गावातल्या लोकांना ना तरुण मुलांना कसा फायदा होऊ शकतो जर काम केलं चांगल्या पद्धतीने, तर काय वाटतं हे येणाऱ्या पिढीसाठी म्हणा, तरुण मुलांसाठी हे मोठं काम असू शकतं? बिलकुल 100% सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर बघायला गेला तर तोच आहे। आता बिडकीन हे गाव जगाच्या नकाशावर आलेले आहे DMICमुळे। तिथे मोठे मोठे प्रोजेक्ट येत आहेत, टोयोटा सारखे, JW सारखे, मोठे मोठे कंपन्या येत आहेत, मोठी मोठी गुंतवणूक होते। तर या ठिकाणी स्थानिकांना रोजगार मिळवून देणारा नेता पाहिजे, स्थानिक तरुणांची काळजी घेणारा नेता पाहिजे। असे या हिशोबाने आता जो नेता तरुणांसाठी मरमर करतो, काम लावून देतो, कामासाठी शिफारस करतो, अशा लोकांच्या मागे तरुण वर्ग देखील उभा राहील। दादा, काय भावना आहेत, काय वाटतं सध्या बिडकीन या ठिकाणी कुणाची हवा आहे, काय होऊ शकतं, काय अंदाज आहे आपला? आता हवा तर जे काम करणारे आहेत, जे नेते पहिल्यापासून त्यांच्या पाठीमागे शिवसेना, BJP, आपण जर बेसिक विचारलं की कुणाची हवा आहे, शिवसेना, BJP, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काय वाटतं एकंदरीत? कारण तुम्ही इथले आहात त्यामुळे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, तर हे तर सांगू शकतो। शिवसेनेची हवा आहे। शिवसेनेची हवा आहे का बरं, काय वाटतं एकंदरीत? कारण बरेचसे कामं त्यांच्या पाठीमागे ते करतात। तुमचं गाव कुणाच्या पाठीमागे, गाव कुणाच्या पाठीमागे? गाव सध्या शिवसेनेच्या पाठीमागे आहे। काय सांगाल, सध्या इथं कुणाची हवा आहे, शिवसेना,
म्हणजे कोण येऊ शकतं जिल्हा परिषद? काकासाहेब टेके येऊ शकते. म्हणजे शिवसेना गट. हो, शिवसेना गट. कारण की त्यांना भरपूर कामं केलेले गरिबासाठी आणि कधी पण ते उभा राहते गरिबासाठीच आणि कामं बी भरपूर केलेले त्यांना. आमच्या लोकाला शादीखाना बनवून दिला आणि एक कॉल जर केला तरी ते लगेच हजर होतात तिथं. असं नाही का इथं आहे तिथं आहे असं काही पण म्हणत नाही. गरिबासाठी नेहमीच उभे येते. आम्हाला गट्टू बसून दिले, आमच्या लेकरासाठी, आमच्यासाठी, सगळ्यांसाठी आमचे विधवाचे पगार चालू करून दिले. जे 70 वर्षाचे आहे त्यांच्यासाठी बी पगार चालू करून दिले. असं भरपूर केलेलं आहे त्या लेकरांनी आणि त्याच्यासाठी आम्ही हिंदू मुस्लिम सगळे मिळून, आम्ही मुसलमान भरपूर आहे पण तरीसुद्धा त्याच्यासाठीच उभा राहणार आहे आम्ही. पण सध्या बिडकीन या ठिकाणी सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात, तर जास्तीत जास्त पाठिंबा कोणाला आहे? आम्हाला काकासाहेब टेकेलाच पाठिंबा आहे आमचा. 100% गॅरंटी आहे का काका भाऊ टेकेच येऊ शकते. पण ते तर शिवसेनेकडून उभे आहेत, म्हणजे शिवसेना शिंदे गट उभे आहेत. उभे आहे ते, पण मग त्यांना आमचा सगळ्यांचा पाठिंबा भरपूर आहे त्यांना. कारण की ते लेकरू सगळ्यासाठी गरिबासाठी सततच उभा आहे. असं नाही का लेकरांनी असं डसरवारी केलं असं कधीच नाही आहे. ते लेकरू नेहमीच गरिबासाठी उभा आहे. आता तर थोडंसंच पद आहे त्यांना तरीसुद्धा त्यांनी इतके कामं केलेले. आता तर एवढ्या मोठ्या पदवीवर जर निवडून आले हो तर ते गरिबासाठी काय काय करतील असा आम्हाला विश्वास आहे त्या लेकरावर. आता सध्या कुठकुठले कामं त्यांनी ऑलरेडी केलेत किंवा आता तुम्हाला कसा अनुभव आहे त्यांचा? आम्हाला आमच्या गल्लीमध्ये त्यांना ते हे केलेलं आहे ना, सभा मंडप केलेलं आहे. तर आम्ही राहतो ना तिथं, आमचे घरं छोटे छोटे आहेत तर तिथं आमचे सगळे प्रोग्राम आम्ही तिथं अटेंड करतो. आमच्या मोहल्ल्यामधले मुसलमान सगळे आम्ही काका भाऊ टेकेलाच मत देणार आहे. म्हणजे धनुष्यबाण. हो, धनुष्यबाण. बरं असं का वाटतं? नाही, ते लेकरू सततच आमच्यासाठी उभा आहे ना. जे आपल्यासाठी उभा राहील त्याच्यासाठी तर आपण करू शकतो ना. बरोबर आहे. म्हणजे तिथं जात धर्म नाही. जर नाही, जात धर्म नाही, कारण की तो आपल्यासाठी उभा आहे ना ते लेकरू. बरोबर, त्याच्यासाठी आपण उभा राहणार. कशा पद्धतीचे काम इथं झालेले आहेत काय सांगाल? काका भाऊ टेकेने आमच्या गल्लीत दक्षिणमुखी मारुती मंदिरासाठी सभामंडप आणि महादेव मंदिरापाशी पण सभामंडप कार्यक्रमासाठी केलेलं आहे. आणि कोणत्याही विधीसाठी ते कधी पण उभा आहे. आणि जेणेकरून आमच्या विधवा महिला आहे त्यांना पण त्यांना 1,500 रुपये महिना चालू करून दिलेला आहे. म्हातारे जे असतील त्यांना पण दिला. आणि गल्लीत कोणत्याही कार्यक्रमासाठी ते कधी पण उभा आहे. आणि जे काही असले ते पुढाकार ते घेतात. काका भाऊ टेकेसारखे अजून नेते आहेच नाही आमच्या गल्लीमध्ये. गावातले जे लोक आहेत सध्या बिडकीन या ठिकाणचे, त्यांच्या पाठीशी उभे आहेत किंवा उभे राहणार काय भावना? सगळ्याचे पहिल्यापासून त्यांचे वडील पण होते बाबासाहेब टेके, त्यांना पण आम्ही 2 वेळेस सरपंच पदासाठी निवडून आणलं आणि 1 वेळेस पंचायत समितीसाठी सुद्धा निवडून आणलं. आणि आता पण त्यांच्या मुलासाठी आम्ही सारे झटपट करतोच आहे. ते पण सध्या लोकांच्या भावना कोणाकडे आहेत की कोण येऊ शकतं? लोकांच्या भावना आता सध्या तर काकासाहेब टेकेवरच सगळ्याच्या भावना व्यक्त होत आहे. आणि सगळे गल्लीतले बाहेर गल्लीच्या महिला सगळ्या घरी राहून प्रचारासाठी गावगाव जाते आहे. गल्लीनं पण जाते. आम्ही संध्याकाळी सकाळी दोन्ही टाईम जातो. म्हणजे तुमचं म्हणण्यानुसार की सध्या बदल होऊ शकतो? बदल व्हायलाच पाहिजे ना. बदल होण्यासाठीच आम्ही सगळी गल्ली झटपट करतो ना. म्हाताऱ्या महिला सगळ्या तरुण सगळे त्यांच्यासाठी हिंडतो ना आम्ही इकडं तिकडं. आणि आता पण आम्ही पाण्यासाठी त्यांच्याकडे हक्कानं जाणारच आहे. पाण्यासाठी हक्क घेणारच, इकडून टाकी मागणार आहे आम्ही त्यांना आमच्या येशी बाहेर. आणि ते देणारच आहे आम्हाला 100% गॅरंटी. सध्या पण त्यांनी चांगले कामं केलेले आहेत. जिल्हा प्रमुख असताना पण कामं भरपूर केले आणि त्यांच्या वडिलांना पण आमच्यासाठी प्रतिसाद भरपूर केला आम्हाला. आणि आता पण आम्हाला त्यांच्यावर हे आहेच गॅरंटीचे. निवडून आल्याच्या नंतर हेच मागणी फक्त आमच्या गल्लीला पाणी वगैरे, रोडचे काम, नळ व्यवस्थित सगळं करून देणार आहे. लाईनची सगळी व्यवस्था करणार ते आमच्यासाठी. आणि आमच्या त्याने करून ते फक्त लग्न कार्यात सुद्धा आमच्यासाठी पुढाकार भरपूर घेतात. बरोबर. घरचे कोणतेही आमच्या दुःख असो सुख असो कोणत्याही याच्यामध्ये ते कधी पण उभा आहे. त्याच्यासाठी आम्हाला त्यांना निवडून आणायचं सगळ्यांना. हो, बदल तर होणारच यावेळेस. कारण नवीन युवा पिढींना चान्स मिळालाच पाहिजे ना. जेणेकरून जे सुशिक्षित आहे ना त्यांना जे करून माहिती असते ते करून जुन्या लोकांना एवढं माहिती नव्हती ना. आपल्यासोबत काही महिला आहेत. ताई, तुमचं नाव सांगा. चंद्रकला अशोक शिंदे. बिडकीनमध्ये काय होऊ शकतं? हवा चांगली आहे, वातावरण बी चांगलं आहे. असं वाटतं यावं येईन निवडून कोणी? काकासाहेब टेकेने. बरं, का वाटतं असं की चांगलं आहे? कधी कामं येते, बोलवलं की उभा राहते. हां, कुठले कामं झालेत असं वाटतं तुम्हाला एकंदरीत? आता आमच्या गल्लीमध्ये गट्टू बसिले, सभा मंडप केला,
बऱ्याच ठिकाणी सभा मंडप झाले त्यांनी केलेले. बीजेपी का शिवसेना काय वाटतं तुम्हाला? बिडकींमध्ये कोण येऊ शकतं? शिवसेना. शिवसेना येऊ शकते. ताई काय सांगाल, काय भावना आहेत आणि सध्या बिडकींमध्ये कुणाची हवा आहे? काका भाऊ टेके ते रात्री बेरात्री आम्हाला कधी पण कॉल केला की एका कॉलवर ते हजर आहेत. हो. असे कुठले काम आहेत जे झालेत असं वाटतं? सभा मंडप केलं, परत गट्टू बसवले गल्लीत. बिडकीन या ठिकाणी कोण येणार? शिवसेना, बीजेपी, कुणाची हवा आहे सध्या? शिवसेनाच येणार आहे. शिवसेनाच येणार आहे. का बरं असं काय वाटतं? वाटतं त्यांनी आमचे बरेच कामं केले ना, त्याच्यामुळे आम्हाला वाटतं त्यांनीच येणं आता अच्छा. आम्ही मत त्यांनाच देणार आहे ना. मदतीचा साथ म्हणजे ते काकासाहेब टेके. बरोबर. आमच्यासाठी येतात रात्री कधी बी बोललेर सहकार्य करते. अडीअडचणीला येतात. बरोबर. कुठले काम आहेत जे त्यांनी केलेत असं वाटतं? सभा मंडप केला आमच्या गल्लीत, गट्टू बशिले, अच्छा. सिमेंटचा रोड आणला, दुखासुखाला येते. मंदिर बांधलं, इतर सभा मंडप केला, रोडचे कामं करते. कधी पण असे काही असलं तर लगेच येते, ते सगळे कामं करते. बरेच वेळेस आलेले. बरोबर. त्यांचे वडील पण होते वाटतं? हा, वडील पण चांगले होते. वडील पण बरेच वेळेस सरपंच झालेले ते. चांगले.